25 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील अधिवक्ता राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेवर राज्य हादरले होते। अधिवक्ता दाम्पत्यावर असा हल्ला होणे एक क्रूर कृत्य आहे। या घटनेचा निषेध करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने निषेध दर्शक जिल्हाधिकारी गौडा यांना अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करण्यावर निवेदन दिले। चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनने 30 जानेवारीला दुपारी 3 वाजता अधिवक्ता संघाने याबाबत निषेध व्यक्त करीत अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी अधिवक्ता यांच्या संरक्षणात कठोर कायदे करण्याची गरज आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे सचिव खळदकर यांनी दिली आहे। आढाव दाम्पत्य राजाराम आढाव आणि मनीषा आढाव हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अधिवक्ता यांची कारस्थान करून अशिलाने निर्घृण हत्या केलेली होती। आणि वास्तविकता अशील आणि अधिवक्ता आणि न्याय, अधिवक्ता हा त्याच्यामधला दुवा आहे, माध्यम आहे। अशा परिस्थितीमध्ये कारस्थान करून जर समजा अशा हत्या जर झाल्या तर आज अधिवक्ता यांच्या संरक्षणाची जबाबदारी कल्याणकारी राज्य म्हणून राज्य सरकारची आहे। आज या घटनेमुळे किंवा राज्यातच नव्हे तर देशामध्ये या घटनाचं जर समजा असं वारंवार जर झालं तर आज आमच्या संरक्षणाला पर्याय नाही आणि दहशतीचं वातावरण झालेलं आहे। अशा झालेल्या घटनांमुळे आमच्या अधिवक्ता बंधू भगिनींना जीव गमवावा लागला आणि त्याकरिता आम्ही एक शोक आणि जाहीर निषेध करतो आणि यापुढे अशा घटना होऊ नये याकरिता राज्य सरकारने तातडीने अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी याकरिता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि तहसीलदारांकडे निवेदन केलेलं आहे।